So good evening, all, and welcome to one of the more information night or one of the best session, that is cortisol. Cortisol एक असा हॉर्मोन ज्याला, ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल ते मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतंय, कसा हॉर्मोन आहे हा? काय वाटतंय तुम्हाला, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे? कमेंट करावं. चांगलं आहे, वाईट आहे? व्हॉट यू थिंक अबाउट कॉर्टिसॉल? येस. काय वाटतं तुम्हाला कॉर्टिसॉल बद्दल? नो आयडिया. पॉझिटिव्ह चांगला आहे. बर. चांगला तर म्हणू शकता तुम्ही त्याला, बट 100% चांगला नाही आहे. थोड्याफार प्रमाणात चांगला आहे. हा. इफेक्ट बॅड आहे, माहीत नाही. ठीक आहे. गुड गुड. म्हणजे तुम्हाला मग सेशनमध्ये खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि आपण त्याला चांगलाच करूयात, व्यवस्थित. सो एका वाक्यापासून सुरू करूयात. स्ट्रेस जो आहे ना, तो एक ऍक्सिलेटरचं काम करतो. आपण सगळेजण म्हणतो ना, स्ट्रेस आहे, स्ट्रेस आहे. आपण बोलताना कसं बोलतो, स्ट्रेस निगेटिव्हली बोलतो. ऍक्च्युअली स्ट्रेस निगेटिव्हली बोलण्याची गोष्ट नाहीये. कारण स्ट्रेसला काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये डिफाईन नाही करता येत स्ट्रेसला. जसं गाडीचं ऍक्सिलेटर तुम्ही दाबलं तर गाडी पुढे जाऊ शकते, आणि त्याच ऍक्सिलेटरचा उपयोग करून गाडी मागे येऊ शकते. म्हणजे कसं पाहिजे तसं तुम्ही चालवू शकता. सो त्या लेवलने तुम्हाला ड्राईव्ह करायचं काम स्ट्रेस करतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण कधीच स्ट्रेसकडे असं पाहत नाही. आपण स्ट्रेसला फार निगेटिव्ह म्हणून पाहतो, है ना, चुकीचं म्हणून पाहतो. नाही, मला स्ट्रेस आहे. ऍक्च्युली स्ट्रेस चांगली गोष्ट आहे असलं तर. फक्त तुम्ही त्याचा उपयोग कसा करताय. जर का तुम्ही त्याला व्यवस्थित उपयोगात आणलं तर तो तुमचा फायदा देखील करून घेणार. सो हॅव्हिंग सेड दॅट, स्ट्रेस हॉर्मोनच आहे हा कॉर्टिसॉल. तर आज आपण त्याला थोडंसं समजून घेऊयात, तो कसा काम करतो. सो आजच्या डिस्कशनमध्ये आपण खूप काही डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं डिस्कस करणार आहोत ॲड्रेनल ग्लँड बद्दल. काय बरं आहे ॲड्रेनल ग्लँड? ॲड्रेनल ग्लँड आपल्या किडनीच्या भोवती वरती थोडंसं, म्हणजे छोटे छोट्या आकाराचे, किडनी पण फार काही मोठ्या आकाराची नसते, छोट्या आकाराचीच असते. तिथे असणाऱ्या ग्लँडला ॲड्रेनल ग्लँड म्हणतात. ही ग्लँडच रिलीज करते हॉर्मोन कॉर्टिसॉल. ठीक आहे. मग ह्याचे सायन्स अँड सिम्पटम्स कसे आहेत, कसे ओळखायचं की कॉर्टिसॉल एक्सेस झालेला आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण हे जाणून घेणार आहोत की ह्याचे ट्रिगर पॉइंट कोणते आहेत. काय केल्यानंतर आपलं कॉर्टिसॉल ट्रिगर होतो. जसं हॉर्मोन्सच्या सेशनमध्ये आपण पाहिलेले, काय केल्यानंतर आपले हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की काय केल्यानंतर कॉर्टिसॉल सिक्रेट होतो. त्याचबरोबर आपण हे जाणून घेणार आहोत आज की कसं ह्याला रिड्यूस करायचं, काय केल्यानंतर हा रिड्यूस करता येईल. कारण आज काय झालेलं आहे, एक्सेस कॉर्टिसॉल प्रॉब्लेम झालेला आहे. पाहिजे ना, आपण बॅलन्समध्ये पाहिजे. आणि मग शेवटी आपण ह्याचा फिटनेसमध्ये कसा रोल आहे हे समजून घेणार आहोत. तर एवढं सगळं आपल्याला ह्या सेशनमध्ये समजून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं सेशन राहील, त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्ज ठेवा, वायफायला कनेक्ट करा, आणि मध्ये मध्ये डिस्टर्बन्ससाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका. कुठला कॉल आला, हे आलं, लक्ष राहू दे. तर हा खूप इम्पॉर्टंट सेशन आहे. सो इज स्ट्रेस सिक्रेटली डिस्ट्रॉइंग युअर फिटनेस गोल्स? हा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? नकळतपणे तुम्हाला जे फिट व्हायचंय, तुम्हाला कुठेतरी फिटनेसचा प्रवास सुरू करायचा आहे, यामध्ये खरोखरच स्ट्रेस सिक्रेटली, म्हणजे तुमच्या नकळत, तुम्ही जे काही गोल ठरवले ना, त्याच्या विरोधात काम करतं? काय वाटतं तुम्हाला? असं होतंय का नाही? येस ऑर नो? भारती मॅडम म्हणतात येस, लता मॅडम म्हणतात येस. समटाइम्स. ओके.
येस, त्यालाच आपण समजून घ्यायला बघ आज कसं मॅनेज करायचं. बघा, आपण म्हणतो की यू कॅन ईट राईट, ट्रेन हार्ड अँड स्टील फेल इफ यू इग्नोर कॉर्टिसॉल. कारण कॉर्टिसॉलला जर इग्नोर केलं ना, तुम्ही कितीही व्यवस्थित खाऊ दे, कितीही छान ट्रेनिंग करू दे, याला इग्नोर केलं ना, तरी आपल्या फिटनेस जर्नीमध्ये तो अडथळा आणणार. आपल्याला म्हणावं तसे आपल्या एफर्ट्सला रिझल्ट्स तो देणार नाहीये. म्हणून वारंवार आपल्याला ऐकत येतं, स्ट्रेस कंट्रोल करा, कंट्रोल करा. बट कसं? त्या स्ट्रेसमध्ये काय आहे असं? हॅपी हॉर्मोन्समध्ये तुम्ही ते समजून घेतलं, हॅपी हॉर्मोन्स कसे हेल्प करतात. बट आता याच्याबद्दल जेव्हा तुम्ही समजून घ्याल ना, तर आणखीन सोपं जाईल तुम्हाला हे डील करणं. सो हे काही प्रश्न आहेत, का आपली फिटनेस जर्नी फेल होती? कारण बऱ्याचदा स्ट्रेस कारण आहे. दुसरं मी सांगितलं, खूप आपण हार्डवर्क करतोय, बट माइंड पॅनिक मोडमध्ये गेल्यानंतर बॉडी पण गिव्हअप करते. मग आपण डाएटला ब्लेम करतो, हॉर्मोन्सला ब्लेम करतो, मेटाबॉलिझम बिघडले म्हणतो. इवन झोप कमी घेणं हे देखील तुमच्या मसल ग्रोथमध्ये अडथळा आणतं. मग आता ह्या स्ट्रेसमुळेच आपलं वजन वाढत चाललेलं आहे. कॉर्टिसॉलच आपल्याला खूप हेल्प करतोय बॉडीमध्ये. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा, किडनीच्या इथं वरती एक ग्लँड आहे, तर एक स्मॉल ट्रायंग्युलर शेप ग्लँड आहे, टॉप ऑफ किडनी. हे वेगवेगळे हॉर्मोन्स प्रोड्यूस करते, जे बॉडीच्या फंक्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यापैकी एक आहे कॉर्टिसॉल. सो याचा ट्रिगर पॉइंट कोणता आहे? कशामुळे हा कॉर्टिसॉल ट्रिगर होतो हे आपण पहिले समजून घ्या. हा ट्रिगर होतो, तुमचं पहिलं आहे सोशल मीडियाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करणं. कारण आता सोशल मीडियावर ऑलरेडी आपलं 9 फेब्रुवारीला एक वन डे वर्कशॉप आहे, डिजिटल डिटॉक्स नावाने. त्याच्यामध्ये सेशन आहे. ज्यांनी कोणी अटेंड केलंय गुड, नसेल केलं तर 6 तारखेला 6 वाजता एक फ्री सेशन आहे, डिझीज रिव्हर्सल टूल किट वर्कशॉप. ते तुम्ही अटेंड करून डायरेक्ट 9ला येऊ तिथून 9ला येऊ शकता, किंवा मग डायरेक्ट 9ला येऊ शकता. किंवा कोणाला पाठवायचं जरी असेल तर पिंपरी चिंचवड मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इथे 6 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. लक्षात ठेवायला एकदम सोपं, 6 तारीख 6 वाजता आणि 9 तारीख सकाळी 9 वाजता. सो सकाळी 9 तारखेला 9 वाजता तुम्ही तिथे पोहोचा. फुल डे सेशन आहे. ते पेड आहे, आणि 6 तारखेला 6 वाजता ते ऑलमोस्ट फ्री आहे. ठीक आहे. सो 2 प्रोग्राम आहेत या आठवड्यामध्ये. आता आपण बोलूयात कुठून कुठून कॉर्टिसॉल ट्रिगर होतो. नंबर 1 ट्रिगर आहे याचा सोशल मीडिया, जर का आपण चुकीच्या पद्धतीने वापरला तर. म्हणजे कसं? म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही आल्यानंतर तुम्ही जर काय पाहताय आणि तुमच्या मनामध्ये एक भावना सुरू झाली, कंपॅरिझन किंवा अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स, सो तिथेच कॉर्टिसॉल तुम्हाला नकळतपणे वाढायला सुरुवात झाला, तर तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही कॉर्टिसॉल वाढवताय. तर ही पहिली जागा आहे जिथे आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. त्याच सोबत नॉट मेंटेनिंग डायरी. दुसरं कारण, सोशल मीडियावर मी का जास्त बोलत नाही, कारण ऑलरेडी मी हॉर्मोन सेशनमध्ये डीपमध्ये एक्सप्लेन केलंय त्याला, डोपामीन वगैरे सगळ्या गोष्टी. बट डायरी मेंटेन न करणं हे कसं काय बरं कॉर्टिसॉल वाढवतं? कारण ज्यावेळेस तुम्ही गोष्टी डायरीमध्ये लिहिता, तुम्ही काय करता, तुमचं तुमचं सगळं मेंदू रिकामा करता एका पेपरवर, आणि मग तुम्हाला गोष्टी तिथून सुचायला चालू होतात. म्हणजे आजकाल तर खूप सारे ॲप्स पण आहे, बट मी प्रिफर करतो की ॲप्स वापरा, नाही असं नाही. बट डायरी तुम्हाला चांगला थोडासा रिझल्ट आणखीन देऊ शकते. म्हणजे जर्नलिंग करणं, आपल्या कामाचं नियोजन करणं. इवन तुम्ही असे कॅलेंडर पण यूज करू शकता. सो ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमचं शेड्यूल ब्लॉक करू शकता. ह्याच्यामध्ये हे सिम्पल प्रिंट आउट आहे बघा, एक पेज आहे, त्याच्यावर कॅलेंडरच्या डेट्स आहेत, आणि त्यामध्ये मग तुम्ही तुमचं, म्हणजे तुमचं डायरी जर मेंटेन असेल ना, तर तुमचा ताण ऑटोमॅटिकली कमी होईल प्रत्येक गोष्टीची. इव्हन आता आपण आपल्याकडे पण 108 डेजची फूड डायरी देतो. तो फूड डायरी मेंटेन केल्याचा फायदा काय होतो, की तुम्ही काय खाताय ना, ते तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही त्या डायरीमध्ये भरून टाकलं, संपलं. मग डायरीचा फॉलोअप तुमचा हेल्थ कोच घेणार आहे,
त्याप्रमाणे मग तुम्ही त्याला अपडेट करू शकता, किंवा कुठे अडचणी लागली तर मग तुम्ही तुमच्या मागचा आठवडा कसा गेला ते पूर्ण त्याचा व्हिडिओ किंवा त्याचे फोटोज पाठवू शकता. सो डायरी मेंटेन करणं हे कॉर्टिसॉलला कंट्रोल करतं, पण डायरी न मेंटेन करणं हे ट्रिगर्स काम करतं. म्हणजे हे ट्रिगर कशा पद्धतीने, कारण लिहिलेलं काय नाही तुम्ही विसरणार, सगळं डोक्यात घेऊन फिरणार, सगळंच डोक्यात घेऊन फिरणार तर काय होणार, स्ट्रेस येणार. त्यापेक्षा गोष्टी पेपरवर आल्या तर तुम्हाला मेंदूला ताण द्यायची गरज नाहीये. व बऱ्याचदा आपल्या बाबतीत होतं बघा, अरे मला लक्षात येत नाही, माझं काहीतरी राहतंय, माझं काहीतरी विसरतंय, होतं का नाही? हं? म्हणजे जर आपल्याकडं, आता डायरी मेंटेनला कनेक्टेड उदाहरण आहे, जर का आपल्याकडे चेकलिस्ट असेल कुठल्या गोष्टी करायची. फॉर एक्झाम्पल, आता आम्हाला एक प्रोग्राम करायचा आहे. सो त्या प्रोग्राममध्ये आम्हाला जे जे लागतं त्याची एक चेकलिस्ट आहे. ती चेकलिस्ट पाहिली. फॉर एक्झाम्पल, आपलं डिटॉक्स डाएट तुमच्या सगळ्यांनी केलं असेल. डिटॉक्स डाएटसाठी तुम्हाला प्रॉपर एक चेकलिस्ट येते, हे हे साहित्य तुम्हाला घेऊन यायचं आहे. आता ही चेकलिस्ट जर आम्ही बनवली नसती तर आम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला ते करावं लागलं असतं. समजून घ्या की ज्यावेळेस गोष्टी पेपरवर येतात त्यावेळेस तुम्ही इनडायरेक्टली तुमचं कॉर्टिसॉल कमी करायचं काम करताय, स्ट्रेस कमी करायचं काम करताय. आणि जर नसेल पेपरवर तर काय होतं, कंटिन्यू तुम्ही स्ट्रेसमध्ये राहता. तुमच्यापैकी किती लोकांना डायरी लिहिण्याची सवय टाईप आहे? ठीक आहे? कधीतरी लिहिताय असे नाही. डेटा मेंटेन करण्याची सवय आहे. असे किती जण आहेत? क्या बात आहे, एक भी नाही आहे. म्हणजे एवढं आळशी बनवलं का मोबाईलने आपल्याला? मी म्हणून सोपा शब्द सांगितला, आय असं टाईप करायला. ओके, मधुरा मॅडमला आहे सवय, अशोक सरांना आहे. गुड. बाकी सगळे आतापासून करतील का? आतापासून करा. पुढं कॉर्टिसॉल वाढण्याचं खूप मोठं कारण आहे इगो. आपण गोष्टी इगोवर घेतो, इगोवर. मग इगोवर घेतो म्हणजे काय, तर मला असं का बोललं, मी आला ना तिथं. बघा, तो मी ह्या इतकं खतरनाक आहे की ह्याच्यावर खूप सुंदर पुस्तक आहे. नाही, मी तुम्हाला दाखवतो आहोत. तुमच्यापैकी ज्यांना पुस्तकाची आवड आहे तर त्यासाठी बघा हे, इगो इज द एनिमी. म्हणजे ह्या पुस्तकातून एक गोष्ट शिकायला मिळते की आज तुम्ही आयुष्यात जिथे तुम्हाला पोहोचायचं होतं तिथे कदाचित तुम्हाला न पोचण्यामागचं कारण तुमचा इगो असू शकतो. येस. याच्यामध्ये खूप प्रॅक्टिकल टेक्निक्स सांगितलेले आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या इगो बरोबर डील करू शकता. आणि सगळ्यात मोठा अडथळा आहे, हा, तुम्हाला जिथे कुठे पोचायचं होतं ना, आणि मग तो इगो काय करतो, पुन्हा मग कॉर्टिसॉल वाढवणार, पुन्हा आपला स्ट्रेस वाढवणार. हा म्हणजे मी भारी असलंच पाहिजे, हे मत तुमचं आहे, काही चुकीचं नाही. पण फक्त मीच भारी म्हटलं ना की मग इगोचा जन्म सुरू होतो. मग मी असा भारी, मग मी का समोरून बोलू त्यांच्याशी, मी का प्रत्येक वेळी माघार घेऊ, मी का असं करू, मला असं कसं बोलले, मी मी म्हणजे मग सगळं ते इगो ओरिएंटेड तुमचं मनामध्ये सुरू झालं. आणि हे होतं, म्हणजे असं नाही की होत नाही, बट हे होतं हे माहीत नसणं प्रॉब्लेम आहे. मग आणखीन स्ट्रेस वाढतो. होतंय, इफ यू आर हॅव्हिंग इगो इश्यूज, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्सेप्ट इट दॅट यू आर हॅव्हिंग इगो इश्यूज. मग त्याला वेळ द्या आणि ते सॉल्व्ह करा. मला असं कधी होतच नाही हे म्हणणं देखील एक प्रकारचं इगो असेल. आणि इगो म्हणजे नेहमी असं नाही की मी भारी, मला हे येत नाही, हा एक वेगळ्या प्रकारचा इगो आहे. हम्म. म्हणजे मी काय करू शकत नाही, मी खूप साधारण आहे, आम्ही खूप सर्वसामान्य आहे, आम्ही असे, परत त्याच्यामध्ये पण मीच आहे ना, मी असाच आहे. हम्म. तो मी आला ना, मग तो तुम्ही भारीसाठी वापरा, नाहीतर मग तुम्हाला काही येत नाही म्हणून वापरा. तो एक इगोच आहे. आणि पुस्तक खूप छान पद्धतीने गाईड करतं की कसा तुमचा इगो
तुमच्या प्रगतीमध्ये खूप मोठा अडथळा आहे. म्हणून द फाईट टू मास्टर आवर ग्रेटेस्ट अपोनेंट, म्हणजे एक असं युद्ध आहे आणि ते अशा व्यक्तीबरोबर करायचे, म्हणजे बाहेर कुठेही करता येईल, बट तुमच्या आतल्या व्यक्तीबरोबर कसं कराल ना. आणि मग ह्याच गोष्टी नंतर पुढे जाऊन आजाराच्या स्वरूपात बाहेर पडतात. स्ट्रेस रिलेटेडच खूप सारे डिझिसेस आहेत. ठीक आहे. म्हणून तुमच्या प्रगतीमध्ये जर कोण अडथळा आहे, तर त्याला पहिलं ओळखा. आणि खूप सुंदर बुक आहे. माझ्याकडून हे काही कम्प्लीट रीड झालेलं नाहीये, नाहीतर माझं टार्गेट होतं हे पुस्तक वाचून याला अजून यातली उदाहरणं काही ऍड करावे. बट येस, ह्या पुस्तकाने थोडेफार प्रमाणात नक्कीच मला हेल्प केली की कुठे कुठे आपण नाही करायचं इगो अजूनही. आता म्हणजे बरेचसे काही उदाहरणं आहेत. आता मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मशी कनेक्टेड आहेत. बट जेव्हा मी नवीन कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर कनेक्ट होतो, ऑब्व्हियसली तिथून आपल्याला काही बिझनेस एक्सपेक्टेड असतो, काही अजून गोष्टी एक्सपेक्टेड असतात. सो जेव्हा तुम्ही नवीन कुठेतरी जाता, त्यावेळेस होतं काय की तुम्ही तुमच्या ऑलरेडी एका ठिकाणी कुठेतरी एका मोठ्या लेवलला असता, मोठ्या पोस्टला असता, तुम्हाला एक वेगळा रिस्पेक्ट असतो. बट जेव्हा नवीन कुठेतरी जातं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ह्या लोकांनी पण तुम्हाला तिकडच्या व्यक्तींसारखं ट्रीट करायला हवं. बट तसं कधी होत नाही. मग तसं होत नाही म्हणून मग तुम्ही तिथे एका स्ट्रेसमध्ये जगणं हे कधीच योग्य नाही. तुम्हाला माइंडमध्ये असं कंपार्टमेंट असायला हवेत की ती जी पोझिशन आहे ती तिथे तुम्ही एवढे वर्ष राहिल्यामुळे कमवलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल का देतोय, कारण हे माझ्या बाबतीत घडलेलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. मग आता दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तिथे आपला इगो यूज द्यायचा नाही. मध्ये तिथं आपण नवीन आहे ना, नवखे आहेत, तर मग तिथं ठीक आहे, इट विल टेक टाइम. मग तिथे कदाचित नाही नाही माझं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अं, मी माझ्या ह्या बिझनेसचं उदाहरण देतो. या बिझनेसमध्ये मी एक पहिल्यापासून काही स्ट्रॅटेजीज फॉलो केल्यात, कारण न्यूट्रिशनिस्ट आहे. तर बाबा डायरेक्ट कॉल शक्यतो एक्सेप्ट करायचा नाही. एक हेरार्की मेंटेन करायची की पहिलं माझ्या ह्या व्यक्तीकडे कॉल जाईल, मग दुसऱ्या व्यक्तीकडे जाईल, मग अपॉइंटमेंट सेट होईल, त्याचं पेमेंट येईल, मग त्यांना वेळ दिली जाईल. जे ऍक्च्युअली इंडस्ट्री प्रॅक्टिस आहे. असंच करावं लागतं, त्याशिवाय मग त्याचं महत्त्वही राहत नाही आणि लोक तुम्हाला सिरियसली घेत नाही. आणि मग लोक जर तुम्हाला सिरियसली घेत नाहीत, तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टींना पण सिरियसली घेत नाही. बट कधी कधी हा प्रोटोकॉल तोडावाही लागतो. का तोडावा लागतो? कारण त्यावेळेस मग आपण दुसरीकडे कुठून तरी कनेक्ट झालोय. आता तिथे जर मी म्हणलं नाही, तर मग माझा इगो मध्ये येतोय मला ग्रो करण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला माझे एक्झाम्पल्स का देतोय, कारण मला तुमचे एक्झाम्पल्स नाही एक्सप्लेन करता येणार की कसा हा इगो हे होतोय. हा येस प्रकाश सर, यू कॅन परचेज इट. बट मेसेज काय? मेसेज हा आहे की तुम्हाला तुमच्या इगोला युगो बरोबर लढायचंय. का लढायचंय? कारण आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो. मग खूप सोपं आहे. म्हणजे एकच विचारायचं, आपण जन्माला आलो तेव्हा कोण होतो? मग एकदम युग गायब होतो. बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. हा नियम ठेवा, बट नियम हे नेहमी लोकांच्या सोयीसाठी असले पाहिजे. तेच नियम जर का कोणाची गैरसोय करत असतील, तर कधी कधी त्याला बाजूला ठेवणंही गरजेचं असतं. मी तर माझ्या प्रवासात हे शिकलोय. पुढे आहे जंक फूड. जंक फूड आणि कॉर्टिसॉलचं काय कनेक्शन आहे? खूप डीप कनेक्शन आहे. कारण ज्या ज्या वेळी तुम्ही जंक फूड खाल, त्या त्यावेळी पहिलं तर तुम्ही मनामध्ये गिल्ट क्रिएट करा की अरे उगच खाल्लं, मला हे खायचं नव्हतं, मला ह्याची काही म्हणजे गरज नव्हती, किंवा कधी कधी तर ते टेस्टी पण नाही लागत, खरं सांगतो. म्हणजे घरचं म्हणता येणार नाही, बट जंकपेक्षा खूप साऱ्या हेल्दी गोष्टी आज आपण खाऊ शकतो, खरं सांगायचं तर. बट होतं काय की अननोईंगली किंवा मे बी माहिती नसल्यामुळे, मे बी हॅबिटमुळे, मे बी इझिली ह्या गोष्टी खूप अवेलेबल असल्यामुळे लोक जंककडे सहज वळतात. तर पहिले तर गिल्ट हा मोठा प्रॉब्लेम आहे जंकमध्ये. दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे जंक फूडचा, तो म्हणजे हा इमिजिएटली तुमच्या ब्लड शुगर लेवल हाय करणार आहे. ब्लड शुगर लेवल वाढली की बॉडी असंही तुमच्या आतमध्ये मेकॅनिझम क्रिएट करणार आहे की बाबा आता शुगर कमी करायचे आहे, तर बॉडी स्ट्रेसमध्ये जाणार आहे. पहिलेच ते स्ट्रेसमध्ये जाणार आहे, मग ते इन्शुलिन प्रोडक्शन वगैरे वगैरे ह्या गोष्टी चालू होतील. ठीक. सो जंक फूड एक खूप मोठं रिझन आहे ज्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. पुढे आहे लो इम्युनिटी. आता एक व्हायरस चालू आहे पुण्यामध्ये.
ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नाव टाईप करा बरं. व्हायरस आला हे तर माहिती आहे का नाही? नाव माहीत नसेल तरी ज्योती मॅडम सांगतात हो. सभा मॅडमने तर नाव पण टाकलं. येस. ठीक आहे. आता हा व्हायरस, तुम्ही मला सांगा, जास्त कोण घाबरलेला असेल? लो इम्युनिटी वाले, का ज्याची इम्युनिटी म्हणजे कम्पॅरेटिव्हली भीती कोणाला असेल? ज्याची इम्युनिटी चांगली आहे तो खरंच घाबरलेला असेल का? तो काळजी घेईल. बघा, काळजी घेणं आणि काळजी करणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काळजी घेणं चांगलं आहे. काळजी करणं म्हणजे कितपत चांगलं आहे हा खरंच प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? कोणाला जास्त हे असेल ह्या व्हायरसचं? लो इम्युनिटी वाल्यांना का हाय इम्युनिटी? ज्यांना वाटतं लो इम्युनिटी, LI टाईप करा. स्ट्रॉंग इम्युनिटी म्हणून कोण घाबरलेलं असेल? लो वाले घाबरलेले आहेत. बरोबर. मग मी तुम्हाला तेच तर सांगितलं की लो इम्युनिटी वाला नेहमी घाबरलाच राहतो. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की तो, हे व्हायरस असू दे, व्हायरस नाही, तो सगळ्या गोष्टींसाठी घाबरून राहतो. लो इम्युनिटी काय, ट्रिगरचं काम करतं तुम्हाला स्ट्रेस वाढवायला. माझी रोगप्रतिकारशक्ती, मला ॲलर्जी होती, मला हे खाल्लं ना मला असं होतं, मला ते खाल्लं ना असं होतं. म्हणजे बरं, काही लोकांनी तर लिस्टच करून ठेवलेली, एवढं लक्षात कसं ठेवतात काय माहिती. हे चालत नाही, ते चालत नाही, हे केलं की असं होतं, ते केलं की तसं होतं. बाबा काय? पुन्हा माझा प्रश्न तोच आहे, जन्माला आल्यापासून आहे का तसं? तर नाही. 10% लोक असतील, 10% सुद्धा मी जास्त बोलतोय. इतके सुद्धा नसतील की ज्यांना जन्माला आल्यापासून काही गोष्टींची ॲलर्जी आहे. ह्या वाढत गेल्यात आणि डीपली कनेक्टेड आहे तुमचं हे सगळं स्ट्रेसशी. त्यामुळे लो इम्युनिटी ट्रिगरचं काम करतो तुमचं स्ट्रेस वाढवण्यामध्ये, तुमचं कॉर्टिसॉल वाढवण्यामध्ये. त्याचबरोबर स्टार्वेशन, उपाशी राहिलं की काय होणार आहे? आता काही लोक उपाशी का राहतात माहिती आहे का? डाएट करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी. मुळात ही कुठून संकल्पना आली माहित नाही, बट लोकांना असं वाटतं की आहार जास्त घेतल्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे, तर मी आहार आता कमी करतो, बंद करतो, टाळतो, म्हणजे कमी होईल. इलॉजिकल आहे टोटली. आता ह्याच्यासाठी तुम्ही माझे दुसरे प्रोग्राम पाहू शकता, त्याच्यामध्ये मी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. बट स्टार्वेशन मध्ये बाकी काय होऊ न होऊ एक माहित नाही, बट एक गोष्ट बॉडीमध्ये नक्की घडणार आहे, ते म्हणजे तुमचं कॉर्टिसॉल वाढणार आहे. एक्झाम्पल देऊन सांगतो. नॅचरली वी ह्युमन्स आर, म्हणजे आपलं जे प्रोग्रामिंग आहे किंवा कंडिशनिंग आहे खूप वर्षांपासून आपल्या बॉडीची जी झालेली आहे, ती फास्टिंग अँड फिस्टिंगसाठी झालेली आहे. स्टोन मध्ये पण आपण फास्टर अँड फिस्टर होतो. फास्टर म्हणजे खूप उपवास करत होतो, फिस्टर म्हणजे शिकार करून खात होतो. म्हणजे आपल्याला काय रेग्युलर फूड मिळत नव्हतं, 2-2, 3-3 दिवस सुद्धा अन्न मिळत नव्हतं. ठीक. अशा याच्यामध्ये आपण ऍक्च्युली इव्हॉल्व्ह होत गेलेलो आहे. सो त्या काळापासून आपल्या बॉडीमध्ये मेकॅनिझम पण तसंच आहे की फास्टिंग करताना आपल्या बॉडीमधला वेगळा हॉर्मोन ऍक्टिव्ह होतो आणि खाल्ल्यानंतर, आहार घेतल्यानंतर वेगळा हॉर्मोन ऍक्टिव्ह होतो. सो बॉडीचं मेकॅनिझम असं डिझाईन केलेलं आहे. बट त्याचबरोबर ज्या ज्यावेळी तुम्ही उपवास करता, अननेसेसरी उपवास करता, उपवास करण्याची पण पद्धत आहे, त्या त्यावेळी तुम्ही कॉर्टिसॉलला ट्रिगर पण करता. हेही तितकंच खरं. त्यामुळे स्टार्वेशन, उपवासमार ही अशी स्टेज आहे जिथे तुमचं कॉर्टिसॉल वाढणार आहे. पुढे सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली, बसून राहणं म्हणजे, परत एक लक्षात घ्या, वी आर बॉर्न टू मूव्ह. आता उद्या खूप छान दिवस आहे. मी परत परत बोलत राहील उद्याच्या दिवसाबद्दल. उद्या आहे रथसप्तमी, आणि रथसप्तमीला खूप महत्व असतं सूर्यनमस्कार करण्याचं. ठीक आहे. तर मीही उद्या सकाळी 6 वाजता, अं, आपल्या हिलिंग ह्युमनसाठी तर आहेच बॅच. ज्यांना कोणाला लिंक हवी आहे, त्यांनी सांगा. शुभांगी गुले मॅडम ज्या आपल्या हिलिंग ह्युमनसाठी योगाचं सगळं करतात त्या आहेत. बट मी ऑफलाईन आहे, मी एका गार्डनमध्ये, तिथे 71 लोकांचं सूर्यनमस्कार, 108 सूर्यनमस्कार चॅलेंज आहे उद्या, तर मी तिकडे चाललोय. त्यामुळे मी तुमच्याबरोबर लाईव्ह नसेल, बट तुम्ही सगळेजण नक्कीच
सूर्यनमस्कार करू शकता. किती लोक उद्या सूर्यनमस्कार करणार आहेत? नंबर टाका, टाईप करा. नंबर 12 करणारे, 24 करणारे, 36 करणारे, 51 करणारे, 108 करणारे. प्रकाश सर 5, महेश पाटील 24, भारती साळुंखे मॅडम 12, किरण भावी 11, भावना मॅडम 12, अशोक सर 36, 51 बाय मैथिली मॅडम, दीपक सोनवणे 5, उषा भोसले मैडम 10। जितना ज्यादा ऐसा कुछ नहीं रहता है, डिसाइड करो। लता मैडम फक्त 11। नाही नाही, वाढवा लता मॅडम। राजू जिंदे सर 36, कोमल मॅडम 30, सोनल मॅडम 11, दिलीप सुतार सर 25, दिलीप सुतार सरांचं वाढलं पाहिजे। ललिता सोलंकी मॅडम 21। हा, सभा, बघा सभानी 40चं टार्गेट घेतलंय म्हटल्यावर मग बाकीच्यांनी मोठं करा टार्गेट। ठीक आहे, हे मला दिले। आता ह्याचं प्रॉपर उद्या तुम्हाला एक फोटो काढायचा आहे आणि आपल्या रिस्पेक्टेड ग्रुपवर टाकायचं आहे। उद्या चांगलं स्टेटसला ठेवायचंय। हा, हे ठेवा, हे गरजेचं आहे। हे खूप महत्वाचं आहे माहिती आहे का? एक निरोगी व्यक्ती, एक व्यायाम करणारा व्यक्ती, तो समाजाला नेहमी प्रेरणा देत राहतो की तुम्ही देखील व्यायाम करत राहा, आणि याच्यातून एक आरोग्यदायी समाज घडतो. कारण एक हेल्दी माइंड आहे ना, हे नेहमी हेल्दी बॉडीमध्येच राहणार आहे, कायम लक्षात ठेवा. सो हे जे सेडेंटरी लाईफस्टाईल झाले ना, यातनं बाहेर पडलं पाहिजे. वी आर बॉर्न टू मूव्ह. आपल्याला रोज 10,000 पावलं, 6,000 ते 10,000, 6,000 कमीत कमी, 6,000च्या आत जर तुमची पावलं होतात ना, म्हणजे तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये गेले. त्याच्यासाठी तुम्ही, आमचं सेशन आहे रोल ऑफ 10K स्टेप्स इन युअर फिटनेस, तुम्ही जा आणि त्याचं रेकॉर्डिंग पहा. हे सगळे सेशन्स तुम्हाला जर पाहायच्यात तर प्रमोद के बडीकर ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला हे सगळे सेशन्स फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल हे जर का तुम्ही जगताय, तुम्हाला विचारायचीच गरज नाही की तुम्हाला तुमचे कॉर्टिसॉल लेवल हाय आहेत का, डिफॉल्ट आहेत. तुम्हाला सर हे कॉर्टिसॉल लेवल कसं कळतं? टेस्ट होतात ना ह्याच्या, प्रॉपर ब्लड टेस्ट होतात. मी तर म्हणतो पहिलं कॉर्टिसॉल टेस्ट झालं पाहिजे, मग कळतं की खरंच भविष्यात किती मोठा आजार होऊ शकतो. आणि होतात ह्याच्या टेस्ट, रितसर टेस्ट होतात त्याच्या. त्यामुळे पुढे आहे एक्सपेक्टेशन वर्सेस एक्सेप्टेशन. म्हणजे रिअलिटी आणि एक्सपेक्टेशन्स आपण जे म्हणतो ना, आपण काय करतो माहिती आहे का, नेहमी ह्या मोडमध्ये राहतो. एक्सपेक्ट, आपल्याला कुठला मोड ऑन करायचा आहे? एक्सेप्ट. एक्सपेक्ट करणं कमी करायचंय आणि एक्सेप्ट करणं सुरू करायचंय. म्हणायला गेलं तर शब्दांचाच थोडासा हे, बट जगणं फार अवघड जातं. समोरच्या व्यक्तीला आहे तसं एक्सेप्ट करा, त्याच्याकडचे एक्सपेक्टेशन्स थांबवा, स्ट्रेस गायब. एवढं सोपं सोल्युशन आहे. फॉलो करायला डिफिकल्ट आहे. फॉलो करायला डिफिकल्ट काय? प्रॅक्टिस लागते. एक्सेप्ट करा ना, ठीक आहे, तो असाच आहे, तो तसंच करतो, तो तसंच करतो. हे जर तुम्ही करत बसला, काय होणार आहे? तुम्ही एकतर अनरिअलिस्टिक, आणि नुसते इतरांकडून नाही, स्वतःकडून पण असंच झालेलं आहे. आपण स्वतःला पण अप्रिशिएट करणं कमी करतोय, मग स्वतः बरोबर पण स्ट्रेस. सो एक्सेप्टेड. हा, आज असं झालं, ओके, आता आपण काय करू? त्याला इम्प्रूव्ह करू. बट एक्सपेक्टेशन बंद करा असं म्हणत नाही मी. पहिलं एक्सेप्टेशन वाढवा, मग एक्सपेक्टेशन सुरू करा. बघा तुम्हाला किती सोपं जाईल. प्रॉब्लेम्स कमी होतील तुमचे, बंद तर होणार नाही, है ना. झिरो तर कधीच होणार नाही, कारण कॉर्टिसॉल आपल्याला पाहिजे. तो काय पूर्ण चुकीचा आहे असं नाही. बॅलन्स करायचा. आज तो एक्सीड झालाय. ब्लड लेवलमध्ये ते सांगतं की इतकं हाय झालेलं आहे. हे पीसीओएस कशामुळे? पीसीओएस जो आज यंग, खूप म्हणजे असं म्हणता येईल 16 वर्ष, 18 वर्ष, फार फार तर 26 एज, या एज ग्रुपमध्ये हाय लेवलला दिसतात हे इश्यूज आज. इव्हन डायबेटिक काय, अगेन इट इज अन एक्सेस कॉर्टिसॉल. फक्त हे दोन शब्दांमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्हाला खूप रिझल्ट दिसेल त्या. त्याचबरोबर आता ह्याचे सिम्पटम्स कसं ओळखायचं की बाबा माझं कॉर्टिसॉल वाढलंय? ब्लड टेस्टमध्ये तर कळेल, बट अजून काही सिम्पटम्स आहेत का? नक्कीच आहेत. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला फटीग येतो. म्हणजे मला एवढा थकवा काय येतोय? म्हणून मी सांगितलं सोशल मीडिया रॉंगली यूज, पहिलं कारण. प्रचंड थकवा, म्हणजे एनर्जीज नाही राहते, कळतच नाही मला एवढा आळस का येतोय, माझी काम करायची इच्छा का कमी होते. त्याचं कारण काय की तुमचे कॉर्टिसॉल लेवल वाढलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला फटीग येतोय, एक्स्ट्रीम लेवलला काही न करण्याची इच्छा. मी नेहमी सांगतो, सगळ्यात मोठा जो टाइम पास होतो ना,
लोक मला सांगतात, आता मी इथे तरी विचारलं टाइमपास कशामुळे होतो जास्त, लोक सांगणार माझा मोबाईलवर होतो, कोण सांगणार माझा बोलण्यात जातो, कोण सांगणार माझा जे काय एक्स वाय झेड कारण तुम्ही सांगाल. पण सगळ्यात मोठा टाइमपास जो होतो ना माणसाचा, हा त्याचा मूड खराब झाल्यामुळे होतो, त्याच्या बॅड स्टेट ऑफ माइंडमुळे होतो. पण ती बॅड स्टेट ऑफ माइंड काय येते? बिकॉज वी आर हॅव्हिंग एक्सेस कॉर्टिसॉल. तो एक्सेस नको आहे, सगळं बॅलन्स पाहिजे. त्याचबरोबर वेट फ्लक्च्युएशन पाहायला मिळतं तुम्हाला. पण म्हणता माझं वेट अचानकच कमी जास्त होतंय. हे कशामुळे होते? कारण कॉर्टिसोलचं कामच आहे, कॉर्टिसोल विल नॉट अलाव युअर बॉडी टू बर्न फॅट. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं ओपनिंगला. किती भारी डाएट करा, कितीही भारी व्यायाम करा, कॉर्टिसोल ने गडबड कर दिया तो सब गडबड हो गया. त्यामुळे तुम्हाला वेट फ्लक्च्युएशन जाणवणं जेव्हा जेव्हा तुम्ही कॉर्टिसॉल वाढवून बसा. लहान मुलांचं बघा, एकदम रिलॅक्स असतात. इव्हन डिहायड्रेशन, पाणी कमी पिलं, डिहायड्रेटेड राहिला, तर तुम्ही ऍक्च्युली अननेसेसरी कॉर्टिसॉल वाढवताय. किती सोपं आहे, फक्त पाणी प्यायचं. काय लक्षात ठेवायचं? फक्त पाणी पिणं. बघा कितीतरी वेळा आपल्याला पाणी पिल्यानंतर जे रिलीफ मिळतो, जो सुकून मिळतो, तो कशातूनच मिळत नाही. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर एक एक्झाम्पल देतो. लोक चहा पितात. चहा पिऊन त्यांना वाटतं नाही बरं वाटलं. नाहीये ते बरं. ते बरं नाहीये. उलट तुम्ही आणखीन बॉडी डिहायड्रेटेड करताय. लवकरच आपण चहा पे चर्चा करूया. खूप दिवस झाले, मला वाटतं त्याला तर 2 वर्ष झाली असतील. इन्फॉर्मेशन नाईटला इतके टॉपिक्स आहेत ना, म्हणजे आम्ही अजून एक 10-12 टॉपिक तर आम्ही डिझाईन करतोय. वेळ कमी भेटतोय आणि दुसरं रेस्पॉन्स पण पाहिजे मला. तुमच्या सगळ्यांकडनं एक कमिटमेंट हवी आहे. तुम्हाला आणखीन चांगले चांगले सेशन हवेत ना, तुम्ही एकच काम करा. बघा आपल्या झूमची कॅपॅसिटी 300 आहे आणि आपण आहोत 30. सो वी आर परफॉर्मिंग 10% मायनस. टोटली सेशन फ्री आहे. किती लोकांना वाटतं मी अजून सेशन किती बोललो बरं? मी आज 30 मिनिटं बोललो जवळपास. तुम्हाला 30 मिनिटात काही व्हॅल्यू मिळाली आहे का? व्हॅल्यू मिळाली असेल तर वी टाईप करा आणि शक्यतो सगळ्यांनी टाईप करा. ज्यांनी टाईप नाही केलं ना, मग त्यांना नाही मिळाले असा अर्थ होतो त्याचा. काहीतरी फायदा होतो. लता मॅडम सांगतात हे होतोय, दीपक सर सांगतात हे, भारती मॅडम सांगतात हे, वंदना मॅडम, शैलेश सर, महेश पाटील, सभा मॅडम, राजू सर, ज्योती मॅडम, नंदी मॅडम, भावना मॅडम, फॅन्टॅस्टिक. एकच कमिटमेंट पाहिजे मला, की तुम्ही ना ऍटलिस्ट एक व्यक्तीला इन्फॉर्मेशन नेटला तुमच्याबरोबर आणत जावा. टॉपिक शक्यतो इथे रिपीट नसतात, वेगवेगळे स्पीकर येतात. आणि तुम्ही जर का जास्तीत जास्त इथं लोक आणायला लागले ना, तर मी तुम्हाला कमिटमेंट देतो, मी इथे भारी भारी स्पीकर आणत जाईल. भारी भारी. मी एकटाच नाही राहणार, आणखीन चांगले चांगले मंडळी आहेत. पण ते काय म्हणणार, अरे प्रमोद सर तुमच्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर काय फक्त 30 एक लोक तर असतात. तो कम्युनिटी आपली खूप मोठी आहे, सेशन अटेंड करणारे कमी आहेत. इव्हन मी तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही बाहेरच्यांनाच आणा. तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये मित्र वाढवा. ग्रुप आहे, आपण अकाउंटेबिलिटी पार्टनर सुरू करतोय. तुम्हाला मी पाहिजे तर जो जबाबदारी घेणार आहे ना, मी प्रत्येकाला 5-5 नावं देईल. केतकी मॅडमला सांगा, प्रकाश सरांना सांगा, मैथिलीला सांगा, शीतल मॅडमला सांगा, तुम्हालाच आम्ही 5-5 नावं देऊ, की ह्या 5 नावांना बसवण्याची जबाबदारी तुमची. आज 30 लोक आहेत, जर प्रत्येकाने 5 नावांची जबाबदारी घेतली, 5 जरी नाही आले आणि तुमच्यामुळे 2-2 आले, तर या 30 मध्ये ना 20-25 असे आहेत जे रेग्युलर आहेत. काही असे आहेत जे महिन्यात नाही येतात. काही असे आहेत जे वेळेप्रमाणे येतात, त्यांना जसं जमलं तसं. पण जबाबदारी घेतली तर काय होईल बघा, आपल्याकडे जास्त प्रमाणात लोक येतील. याचा फायदा काय होईल माहिती आहे का? सेशन घेणाऱ्यालाही अजून चांगली मजा येईल, डिस्कशन छान होईल आणि नवीन नवीन स्पीकर्स अजून मिळतील. आणि सर्वात महत्वाचं हे तुम्ही का करताय लक्षात घ्या, यू आर टेकिंग आउट टाइम फॉर लर्निंग. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, माणसाचा मृत्यू हा पेशींना म्हणजे ब्रेनच्या सेल्सला का डॅमेज झाल्यामुळे होतं. आणि ब्रेनचे सेल्स ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी यू मस्ट ऑलवेज फोकस ऑन लर्निंग, नॉट ओनली हिअर, एनिवेअर. आपण शिकणं कमी केलेलं आहे. आता बघा काही लोक येतात, थोडा वेळ थांबतात, परत गायब होतात. प्रॉब्लम क्या है, वो बैठ नहीं सकते, 1 घंटा एक जगह सुन नहीं सकते. एवढा अटेन्शन स्पॅन कमी झालाय. तुमच्यासाठी हॅट्स ऑफ आहे, तुम्ही जे 30 मंडळी इथे आहात ना, खरंच हॅट्स ऑफ आहे की तुमचा अटेन्शन स्पॅन चांगला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, तुमचे ब्रेनचे सेल्स पण चांगले आहेत. कारण तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताय, चॅटिंग करताय, एवढा वेळ बसलाय. सो हे आपल्याला करायचं आहे, ठीक आहे.
सो डिहायड्रेशन पासून वाचवा स्वतःला. डिहायड्रेशन म्हणजे वॉटरवर आम्ही स्पेशल टॉपिक घेतो 12 वीकमध्ये. इतकं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले 83% तर ब्रेनमध्ये वॉटरच आहे. पाणी कमी पिलं की लगेच डोकं डोकं चालणंच कमी होतं. मग डोळ्यांना परिणाम होतो. आणि ह्या सगळ्याच गोष्टींबरोबर तुमचं काय होणार आहे? एक्सेस. सो मग डिहायड्रेशन मध्ये जायचं नाही. पुढे लॉस ऑफ एपेटाईट. जी लोक स्ट्रेसमध्ये असतात त्यांच्यासमोर कितीही भारी गोष्ट असू दे, ते खाऊ शकत नाही, त्यांना भूक लागत नाही. इव्हन बघा, आपल्या आयुष्यात जर एखादी दुःखाची बातमी आली, आपण लगेच काय म्हणतो? खाल्लं जात नाही बाबा, खाण्याची इच्छा होत नाही. जसं ते तुम्ही स्क्रीनमध्ये पाहिलंय आणि कसं असं फूड साईडला टाकून दिलं. तेच होतं. यू विल हॅव लो अपेटाईट वेन एव्हर यू हॅव हाय कॉर्टिसॉल. भूक लागणार नाही, इच्छाच होणार नाही खाण्याची. त्याचबरोबर इरिटेबिलिटी. सतत असं ऍक्च्युली तुमच्या मेंदूमध्ये आहे ना, आवाज सुरू असतात. असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, म्हणून ते डायरी वगैरे पासून मी सगळं सांगितलं तुम्हाला. हे कंटिन्यू चालू असतं तुमच्या ब्रेनमध्ये. का? हे साईन आहे यू आर हॅव्हिंग एक्सेस कॉर्टिसॉल, यू आर गोइंग थ्रू एन एक्सेसिव्ह स्ट्रेस. कानातल्या कानात म्हणजे आवाज सुरू आहेत. मग ह्या गोष्टींचं पुढे जाऊन होतं डिप्रेशन. ह्या सगळ्याचं सोल्युशन ऍक्च्युली हॅपी हॉर्मोन्सच्या सेशनमध्ये. हॅपी हॉर्मोन्सचं सेशन जर कोणी पाहिलं नसेल तुमच्यामध्ये, नक्की ते पहा. म्हणून ते आपण फ्री केलेलं आहे. 12 वीकच्या ऍक्च्युली पेड कोर्स मधलं सेशन येते. बट इट इज अवेलेबल ॲब्सोल्युटली फ्री इन आवर ॲप. ॲपमध्ये जाऊन तुम्ही ते सेशन पाहू शकता. रिट्रीटमध्ये लोक 3 दिवस येऊन राहून ऐकतात, ते वालं सेशन आहे हॅपी हॉर्मोन्सचं. म्हणजे सर्वात प्रीमियम सेशन आपण फ्री ठेवलेले आहे. का? कारण त्या सेशनमुळे लोकांचा जीव वाचू शकतो. एवढं पॉवरफुल कंटेंट आहे त्याच्यामध्ये. आणि जीवाची किंमत मग तुम्ही पैशात करूच शकत नाही ना. मी काय चार्ज करणार? किती पैसे घेणार घेऊन घेऊन? सो इट इज व्हेरी पॉवरफुल सेशन. सो एक्सेस कॉर्टिसॉल विल मेक यू फॉल इन डिप्रेशन. त्याचबरोबर सॉल्ट खाण्याची क्रेविंग होती. सॉल्टी खाल्लं की थोडं बरं वाटतं. जर जास्त सॉल्ट खाण्याची क्रेविंग आहे, इट इज शोईंग दॅट यू आर हॅव्हिंग एक्सेस कॉर्टिसॉल इन युअर ब्लड. त्याचबरोबर ब्लड प्रेशर ॲबनॉर्मल राहतो सतत. म्हणजे तुम्ही नोट करा, स्ट्रेस वाढला की त्या माणसाचा बीपी पूर्ण ॲबनॉर्मल होतो. हेअर लॉस. हेअर लॉसमध्ये एवढी कारणे, त्यापैकी एक प्रमुख कारण आहे स्ट्रेस किंवा कॉर्टिसॉल हाय असणे. मला सांगा, जर का आपण हे सिमटम्स ओळखतोय आणि याच्यावर काम करतोय, तर काय होईल हो पुढे जाऊन? चांगलं होईल ना. नुकसान तर काय होण्यासारखं नाहीच आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी, पोट दुखणं ऑलरेडी सांगतो, IBS, इरिटेबल बाउल सिंड्रम, हे टोटली कनेक्टेड कनेक्टेड आहे तुमच्या माइंडशी. तर इथं पोटात भयंकर पेन होतं. त्याचबरोबर जॉईंट पेन. हा, हे तर इतके रिसर्च आहेत, इतके. म्हणजे माझ्याकडे एक सप्लिमेंट आम्ही रिकमेंड करत होतो. इट वॉज डिझाईन फॉर माइंड, म्हणजे ब्रेनसाठी. त्याच्यामध्ये दुसरं काय नाही आहे कंटेंट, फक्त ब्रेन फूड आहे त्याच्यामध्ये. बट मी त्या सप्लिमेंटचा रिझल्ट, म्हणजे आम्ही कुणासाठी द्यायचो? जे स्मरणशक्ती वाढावी यासाठी सांगायचो. विसरळपणा आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते रिकमेंड करत होतो. बट त्या सप्लिमेंटचे रिझल्ट मला ज्या फिमेल्सला पिरियड्समध्ये इश्यू आहे तिथे आले, स्पेशली PCOS मध्ये आले, कारण तिथं तर कॉर्टिसॉल हाय असतो. पण त्या सप्लिमेंटचे मला सरप्राइझिंगली, म्हणजे एक्सपेक्ट पण केलं नव्हतं, इतके सुंदर रिझल्ट आले जॉईंट पेनमध्ये. मी म्हणलं, अरे ऐसे कैसे हो सकता है? मग मला लक्षात आलं की नाही, कॉर्टिसॉल वाढायचं ना, तर कॉर्टिसॉल कमी करायला मदत करते ते सप्लिमेंट. सो लगेच लोक म्हणतील सप्लिमेंटचं नाव सांगा. मी म्हणेल सप्लिमेंट ही लास्ट स्टेज आहे, काही गरज नाही. सप्लिमेंटचा आहार गरज अर्थच काय? पूरक आहार. जेव्हा तुमचा मेन आहार कमी पडेल तेव्हा त्या पूरक आहाराकडे जाऊ ना. मी तुम्हाला आता अशा अशा गोष्टी सांगणार आहे की तुमचं कॉर्टिसॉल कमी करायला, इथूनच तुम्ही तुमचं कॉर्टिसॉल मॅनेज कराल. नाही झालं तर मग बघू एक्स्ट्रीम केसेसमध्ये. बट जॉईंट पेन, जे बॉडी, आता एक सोपं एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांनी असं थोडंसं असं रागाची ऍक्टिंग करायची, ऍक्टिंग. आणि फक्त 30 सेकंड करा, जास्त केल्यानंतर त्रास होईल. आणि मी सांगतो तशी करा. असं करून बघा बरं. मला राग येतोय, असं करा बरं. ते गाणं आलं होतं, मला राग येतोय, असं करून बघा बरं. केलं बघा. घरात आता दुसरे कोणतरी बघत असतील तुम्हाला, ते म्हणतील "हे मध्येच काय झालं याला?" काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण आपण एक्सपिरियन्स करतो, करून बघा असं.
बघा बॉडीला कसं झालं, मानेला कसं झालं, पाठीच्या इथं कसं झालं. करून पहा बरं. जाणवतंय का? काय होतंय? पेन जाणवतोय का? पेन जाणवलं का? किती लोकांना पेन फील झाला असं? असं सिरियस, सिरियस चेहरा करून बघा बरं एकदम. कारण काही लोकांचा चेहरा इतका सिरियस असतो, इतका सिरियस, इतके सिरियस राहतात, इतका कडक चेहरा असतो ना, म्हणजे मी म्हणतो इतका कडक इस्त्री गेलेला चेहरा घेऊन फिरतात, जसं की चेहऱ्यावर गोळ्या पडले तर पैसे भरावे लागतील पुन्हा इस्त्री करून आणण्यासाठी. एवढा कडक इस्त्रीचा चेहरा कशाला पाहिजे? पण लोक घेऊन फिरतात. हा, इट विल गिव्ह स्ट्रेन, बरोबर आहे. मग मला सांगा, हे जे स्ट्रेन येतोय, हा जो ताण येतोय केल्यानंतर, हा ताण मी फक्त काही सेकंडमध्ये सांगितलं असा होतोय. जर तुम्ही ह्या स्टेजमध्ये कायम राहिलात, कायम त्या गोष्टी होल्ड करून राहिलात, तर ते जॉईंटवर परिणाम करणार का नाही करणार? आणि प्रूव्हन आहे की स्ट्रेस हा भरपूर ठिकाणी इम्पॅक्ट करतो. कारण स्ट्रेस लेवल, कॉर्टिसोल लेवल हाय असल्यानंतर तुमचं मसल ब्रेक व्हायला चालू होतं, मसल ब्रेकडाऊन सुरू होतं. कित्येक लोकांचं स्ट्रेसमध्ये मसल लॉस होतो आणि ते सांगतात की माझं वजन कमी झालं. बाबा ते वजन सायंटिफिकलीच कमी करायचं असतं, कसंही कमी करून नसतं करायचं वजन. तर वजन कमी करायचं स्ट्रेस घेऊन पण उपयोग नाही. सो हाऊ टू रिड्यूस कॉर्टिसॉल, कसा हा कॉर्टिसॉल आपल्याला कमी करता येईल, काय करायचं त्यासाठी. सो सगळ्यात भारी, आणि ते लिहिलेले वाचा व्यवस्थित, कारण थोडं वरती दिलंय. अँड दॅट इज यू हॅव टू टेक स्लीप, गुड स्लीप ॲट 10 to 2 AM. मतलब क्या हो गया भाई, बाद में क्या करें, बाद में भी सो जाओ, बट ये 10 से 2 के बीच की जो नींद रहती है ना, मी तुम्हाला सांगूच नाही शकत त्याचे बेनिफिट किती आहेत. सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो, टेक्निकल नाही सांगणार. रात्री 11 ते 2 ह्या 3 तासामध्ये तुमचं लिव्हर प्रॉपरली फंक्शन करत असतं. जर का तुम्ही 11ला झोपले, तुमच्या लिव्हरला फंक्शन करायला 3 तास मिळतात. 11:30 झोपले, 2.5 तास मिळतात. 12 झोपले, 2 तास मिळतात. 12:30 झोपले, 1.5 तास मिळतो. 1 झोपले, 1 तास मिळतो. 2 झोपला, काहीच वेळ मिळत नाही. आणि हे खूप सारे रिसर्च झाले, त्याला सर्केडियम रिदम म्हणतात. याला खूप सारी नावं दिलेली आहेत. आणि आजकाल मला कळत नाही की जागं राहून अभ्यास करण्याची काय पद्धत आहे, म्हणजे काही गरजच नाहीये. कित्येक सायंटिफिक एव्हिडन्स आहेत, ते सांगतात की तुम्ही सकाळी जेवढं ऍक्च्युली अभ्यास करता, ते जास्त लक्षात राहतं. सो गुड स्लीप इज नंबर 1 थिंग विच विल हेल्प यू. आता 10 लिहिले म्हणजे 10 वाजता तुम्ही तयारी केली तर कुठेतरी 10:30-11ला झोप लागली. सो मी पण ही प्रॅक्टिस करतोय ह्या नवीन वर्षामध्ये. आणि मला कोविड पासून मला पण जाणवलं होतं की माझं सगळं चांगलंय, आजही चांगलंय, फक्त एकच गोष्ट गडबडायची ती म्हणजे झोप. सो मी त्याच्यावर खूप पुढे आलोय, खूप छान रिझल्ट्स मी घेतोय. बट कधीतरी माझं ट्रॅव्हलिंग किंवा कधी सेशन्स, म्हणजे पूर्वी आपल्या बॅचेस रात्री चालायच्या आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता, म्हणजे ऍडमिशन्स पण चांगले मिळत होते. कारण म्हणून मला देखील खूप जणांनी सजेस्ट केलं रात्रीचंच घ्या, लोकांना जमतं. बट मी सोडून दिलं घेणं, म्हणजे मी लॉस केला असं म्हणायला हरकत नाही. बट म्हटलं नाही, झोपेवर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. सो मी स्वतः सांगतो की तुम्हाला नाईट शिफ्टला एक्स्ट्रा सॅलरी मिळत असेल तरी तुम्ही डे शिफ्टमध्ये जर कमी पैसे मिळत असतील तरी करा. कारण पैसे कमवायचे आणि सगळे कमवलेले पैसे आरोग्यावर खर्च करायचे, ना आरोग्य राहणार ना पैसे राहणार. सो टोटल लॉस डील करण्यात काही पॉईंट नाही. त्यापेक्षा प्रॉपर करू, जेणेकरून काय होईल, जास्त वर्ष जगू. हं, ते महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडं आरोग्य नसेल ना, तर कितीही पैसे कमवले असतील तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ नाही शकत. त्यामुळे नंबर 1 थिंग विच विल हेल्प यू टू रिड्यूस युअर कॉर्टिसॉल, दॅट इज स्लीप. तुम्ही जर का जागे राहिलात तर तुमची बॉडी कॉर्टिसॉल वाढवणार आहे. आणि कॉर्टिसॉल हा सकाळी उठल्यानंतर असाही ब्लडमध्ये हाय असतो, कारण त्याची गरज आहे ना, सकाळी आपल्याला त्या एनर्जीची गरज आहे. रात्री आपल्याला जागून काय करायचं? रात्री उलट बॉडी म्हणते एकदम रिलॅक्स, एकदम शांत, सगळं नॅचरली बॉडी त्या गोष्टीकडे जात असते. सो
चला, विचारायला नको, बट आता मी वेगळ्या पद्धतीने विचारतो, म्हणजे कोणाला ऑकवर्डनेसचं फिलिंग येणार नाही. तुम्ही आजपासून किती वाजता झोपायची सवय लावणार? आणि एकच त्याच्यामधला माहिती आहे तुम्हाला अडथळा कोण आहे? आपकी और आपकी नींद के बीच में वो जो है, ये छोटा सा नन्ना सा प्यारा सा, इसको बाजू में रख देंगे तो हो जाएगा. तो आज से आप कितने बजे सोने वाले हो? कमिटमेंट हे सेशन कशासाठी आहे? कमिटमेंट घेण्यात देण्यासाठीच आहे बघा. 10 वाजता प्रकाश सर सांगतात, दीपक सर 10, अंधारे सर 9:30 ते 10, सोनल मॅडम म्हणतात ते 9 वाजता, महेश पाटील सर 10, केतकी मॅडम 10, ज्योती मॅडम 10, लता मॅडम 10. ग्रेट. किरण भाभी 10, दिलीप सर 10, भावना मॅडम 10 ते 10:30. फॅन्टॅस्टिक. आणि शांत झोप कशी लागेल हा वेगळ्या पार्ट आहे, पण पहिलं झोपायला सुरू तर करा. सोनल मॅडम सांगतात हमारा रुटीन ही आहे. व्हेरी गुड. भारती सोळंकी मॅडम सांगतात 10 ते 10:30. राजू सर म्हणतात ते 11. खूप छान, खूप छान. म्हणून मी विचारलंच नाही, कारण कसं असतं कुणाला वाटेल की नाही मी 1ला झोपतो, मी कसं सगळ्यांमध्ये सांगू. मला नकोच आहे. तुम्ही किती वाजता झोपता झोपा, आजपासून झोपायचे बदल चालू करा. बघा, इन्फॉर्मेशन नाईट मध्ये येतोय, नुसतं इन्फॉर्मेशन घेतोय, उपयोग नाही ना. हं? एक एक हिंट देतो. तुम्हाला झोपायचंय ना, तुम्ही झोपायचा अलार्म चालू करा. आपण जागण्यासाठी अलार्म लावतो का नाही? एवढे वाजले की उठायचं, अलार्म असतो ना प्रत्येकाचा. आता एक नियम करा, हा अलार्म वाजला की सगळी कामं सोडायची आणि निघायचं झोपायला. किती लोकांना वाटतं अलार्मची टेक्निक काम करेल? टाईप करा AT, अलार्म टेक्निक. हा म्हणजे पाहिजे ना, अशी एक टेक्निक पाहिजे जे काम करेल. सोपी टेक्निक आहे. अलार्म वाजला झोपायला जायचं. तुम्हाला बफर ठेवायचं, 15 मिनिटाचा बफर ठेवा, 2 अलार्म ठेवा. 1 वाजला, सगळं 15 मिनिटं बाबा, मग जे आहे ते 15 मिनिटात संपवून टाकायचं. बघा तुम्हाला अशी स्पीड येईल ना. अरे, आणि नंतर 2 अलार्मची गरज पण नाही पडणार. एक अलार्म लागलाय आणि नंतर पुढे 2 अलार्मची पण गरज नाही पडणार, कारण बॉडी क्लॉक सेट होईल. आणि हे 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 एक सवय तुम्हाला इतक्या बिमाऱ्यांपासून वाचवेल ना, इतके आजार तुमच्या शरीरात जाऊच देणार नाही, ही एक सवय. आणि ही एक सवयीवर जर तुम्ही काम नाही केलं ना, तुमची पहिलं तर झोप कमी म्हणजे स्किन डॅमेज. तुम्ही असंच म्हातारे होणार आहे. खरं सांगतो तुम्हाला, जागरण करून तुम्हाला खूप नुकसान होतं स्किनचं. ठीक आहे. आणि तुमची झोप चोरायला संपूर्ण जग मागं लागलेलं आहे बघा. कारण तुम्ही जेवढे जागाल तेवढे ते डॉलर्समध्ये पैसे कमवणार आहे. सो कृपया करून शांत झोपेवर फोकस करा. हं? पुढे एक्सरसाइज. उद्या तर मस्त दिवस आहे, रथसप्तमी. करत असताल, व्हेरी गुड. उद्यासारखा सुंदर दिवस नाही व्यायाम सुरू करायला. म्हणजे 12 सूर्यनमस्कार तुम्हाला 140 कॅलरीज बर्न करायला हेल्प करतं. मला सांगा किती भारी फायदा आहे ना. फक्त 12 सूर्यनमस्कार करून 140 एक्स्ट्रा कॅलरी खाऊ पण शकतो ना, एन्जॉय पण करू शकतो ना फूडला. सो त्याच्यावर काम करा. पुढे ब्रिदिंग एक्सरसाइज. ब्रिदिंग एक्सरसाइजेस तर इतके हेल्पफुल आहेत, इतके हेल्पफुल आहेत. आणि तुम्हाला इमिजिएट इफेक्ट जाणवतो, म्हणजे बॉडी एक्सरसाइजेसचा पण जाणवतो, बट तो इतका नाही जाणवत जेवढा ब्रिदिंगचा लगेच जाणवतो. म्हणजे मी असं म्हणत नाही बॉडी एक्सरसाइजचा जाणवत नाही, बट कम्पॅरेटिव्हली तर तुम्ही आत्ता फक्त 3 ब्रीथ्स, आपण चला आपणच करूयात सगळेजण. 1 2 3. टेक अ डीप ब्रीथ. घेत राहा आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा. हळूहळू सोडा. अँड वन मोर टाइम. येस. परफेक्ट. 12 म्हणजे 24 का नाही, 12 म्हणजे 12. हं. आता त्याच्यावर व्हिडिओ आहे आपला. आपल्याकडे एक्सरसाइज वर्कआउटचं एक रुटीन आहे, ज्यांना पाहिजे नसेल शीतल मॅडमला सांगा, त्या पाठवतील. त्याच्यामध्ये स्टेप 1ला कुठले एक्सरसाइज वॉर्मअपचे,
स्टेप 2 ला सूर्यनमस्कार, स्टेप 3 ला काही योगासनं आहेत. ठीक आहे. मग घरातून पण करायचं त्यांचं. पुढची हॅबिट आहे जी तुमचं स्ट्रेस कमी करायला, कॉर्टिसोल कमी करायला खूप हेल्प करते, ते म्हणजे निसर्गात वेळ घालणे किंवा गार्डनिंग करणे. जे गार्डनिंग करतात ना त्यांना याचे खूप फायदे जाणवतात. बघा तुम्ही करा, तुम्हाला जाणवेल. म्हणजे ते ना आपण केलं पाहिजे. आपल्यापुरतं ऑक्सिजनची सोय तर आपण प्रत्येकाने केली पाहिजे. एवढं जर प्रत्येकाने केलं ना, तर लवकर हे जे आज बघा ना, एवढ्या थंडीमध्ये थंडी नाही जाणवते, एवढी गरमी जाणवते. तो बॅलन्स होईल निसर्गाचं बघून. आणि पुढे लहान मुलांसारखं हसायला चालू करा. हं. आपण मोठे झाल्यानंतर कोणीतरी सांगितलं असतं, "ए, दात नाही काढायची." बघा ही मुली कशी दाता काढते, ही मुलं कशी दाता काढतात आहे. हा, हसायला आपण हसतो. हसणं पण आता काय झालं माहिती आहे का? असं. हम्म, असं. ठीक आहे, चेहऱ्यावर स्माईल पाहिजे, अननेसेसरी नाही हसायचं, पण जेव्हा हसू येतं ना तेव्हा बिंदास्त हसा ना. काही ठिकाणी बरोबर आहे, प्रोफेशनलिझम पाळावं लागतं. बट जिथे तुम्हाला हसायचंय ना तिथे बिंदास्त हसा. स्माईल आणि लाफ्टर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे ना. मग जिथं स्माईल करायचं तिथं स्माईलच करा, बट जिथं लाफ्टर आहे ना तिथं बिंदास्त लाफ्टर द्या. लाफ्टर इज द बेस्ट थेरपी. बरं, हेच असे प्रोफेशनल प्रोफेशनल हसा म्हणतात आणि मग सकाळी हास्य क्लबला जाऊन बसायचं तिथं, आणि तिथं कारण नसताना हसायचं. मग कसं? आता म्हणजे हसण्याचे पण इतके प्रकार आहेत. हं? रावण हास्य, अजून कसलं हास्य, म्हणजे काय 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 काय. त्यापेक्षा एक सिम्पल आहे ना बाबा, आपण लहान मुलांसारखं हसूयात जेव्हा आपण हसायला येईल तेव्हा. एवढं अवघड नाही ना ते. त्यासाठी कॉमेडी शो पहा, म्हणजे कॉमेडी शो पाहताना तर तुम्हाला कोण म्हणणार नाही, हा का हसतोय विनाकारण. कॉमेडी शोला तर हसलंच पाहिजे ना. सो इट इज अ मेडिसिन विच विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस. त्याचबरोबर माइंडफुलनेस जे कराल ना त्याच्यामध्ये तुमचं असं तिथे प्रेझेंटमध्ये राहा. म्हणजे कुकिंग करताय, आता एक रिसर्च पेपर रिलीज झालं, ते सांगतं की मल्टीटास्किंग आहे ना, ते 95% लोकांवर काम करत नाही. जे करताय तिथं प्रेझेंट राहा. जेवण करताय तिथं, म्हणजे तुमच्यापैकी कोण शावर घेत असेल तर आठवा बरं तुम्ही, किंवा चला आंघोळ तर सगळेच जण करतो, किती लोकांना आठवतंय शांत आंघोळ केलेलं, म्हणजे व्यवस्थित आंघोळ करून किती दिवस झाले. असं जर टाईप नका करू. ऑकवर्ड वाटण्यासारखे प्रश्न मी विचारणार नाही, बट रिअलाइज करा हे विच वॉज द डे वेन यू हॅव अ असं माइंडफुलनेस वाला बाथ. म्हणजे आंघोळ करायला आपल्याकडे आज सगळं भारी आहे. कदाचित भारी बाथरूम आहे. हम्म? पाणीही हवं तसं मिळतंय, पाण्याचंही शॉर्टेज नाही. तुम्हाला ते काय जे काय लागतं अजून त्याच्या आतमध्ये साबण असेल, बॉडी वॉश असेल, सगळ्या सुविधा आहेत. अजून काय त्याला म्हणतात, लुफा लुफा, सगळे. शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, बट हो, चेन की चेन का स्नान कब किया था. म्हणजे जर करू शकलात ना, खरंच यू आर लिव्हिंग युअर लाईफ. नाही तर मी पटकन आंघोळ करून आलो, आणि असं रोज मग सवय झाली पटकन. आंघोळ पण नाही, हा पावसामध्ये पण भिजू शकता. बट रोज पाऊस पडणार नाही. पण एक सवय अशी झालेली ना की मग आंघोळ नाही, मी पाणी ओतून आलो. अरे. ते फक्त हा मुलांचं पण असतं, पण मुलांची आजकाल शाळेची गडबड हे ते, मग ते आपलं तसं नाही चालत. म्हणजे माइंडफुलनेस इज अबाउट एव्हरीथिंग. मग तुम्ही आंघोळ करताय, तुम्ही देवपूजा करताय. देवपूजा पण लोकांचं कसं असतं, हा काम, हं, एक काम म्हणून पूजा केली. मग जेवण करताना तसंच, स्वयंपाक करताना तसंच. तसं नाही, वी हॅव टू, म्हणजे जेवढ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला असं माइंडफुल्ली करता येतील, तिथे थोडंसं अटेन्शन देता येईल, अशा पद्धतीने जर केलं ना, तर कॉर्टिसॉल ऑटोमॅटिकली कमी होणार नाही. फार काही त्याच्या बाबतीत करायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर रॉक सॉल्ट बाथ. आता हे काही एव्हिडन्स आहेत की ह्याच्यामध्ये काही एनर्जीज आहेत रॉक सॉल्टमध्ये, आणि ह्या निगेटिव्हिटी कमी करायला हेल्प करतात. म्हणून आपण आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, मीठ उतरून टाकतो आपण, म्हणजे दृष्ट लागू नये. सो काही लोक घरामध्ये फ्लोअर क्लिनिंगला पण अधूनमधून काय करतात, मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेतात. सेम, कधीतरी, नॉट ऑन अ रेग्युलर बेसिस, कधीतरी तुम्ही रॉक सॉल्ट वापरून स्नान केलं
तर तेही खूप फायदा राहील. त्यातून पण तुम्हाला जाणवेल इवन, म्हणजे ट्राय करण्यासारखी गोष्ट आहे. कोणी इथं ट्राय केलं असेल तर सेशन संपल्यानंतर तुमचा अनुभव नक्की सांगा. की कसं वाटलं जेव्हा तुम्ही रॉक सॉल्ट बाथ घेता त्यावेळेस. त्याचबरोबर तुमच्याकडे पेट्स पाहिजेत, कारण मग हे एक असं फिलिंग आहे ना, म्हणजे पेट्स असणं, त्यांच्याशी गप्पा मारता येणं, ऑटोमॅटिकली तुमचा स्ट्रेस कमी करतं. म्हणजे त्यांचं बरोबर वेळ घालवणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्याबरोबर बोलणं, भले ते काहीच बोलत नाही, बट तुम्हाला जे फिलिंग मिळतं ना पेट्सच्या सोबत, रॉक सॉल्ट मीन्स रॉक सॉल्ट, जाड मीठ नाही, रॉक सॉल्ट म्हणूनच मिळतं ते. ठीक आहे. सो पेट बरोबर तुम्ही जेवढा टाइम स्पेंड करू शकाल, तो देखील तुम्हाला हेल्पफुल राहील. त्याचबरोबर म्युझिक. म्युझिक एक अशी थेरपी आहे ना, म्हणजे त्याचे एवढे रिसर्च आहेत, एवढे एव्हिडन्स आहेत. हा, आजही आपल्याला छान गाणं भेटले कसं मनाला एकदम फ्रेश वाटतं. मग असं तुमची एक प्लेलिस्ट तयार करा, अशी छान गाणी शोधा. हं? तुमच्या घरामध्ये असा एक कॉर्नर ठेवा जिथं मस्तपैकी ते शांतपणे गाणे ऐका. काही नका करू. आम्ही तर म्हणतो झोपण्या अगोदर ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे बघा. म्युझिक थेरपी एवढी भारी आहे, म्हणजे हिलिंग म्युझिक. आज हिलर्स आलेत जे म्युझिक देऊन हील करतात. काय, दे आर चार्जिंग, म्हणजे खूप महागडे चार्जेस आहेत त्यांचे, आणि रिझल्ट पण आहेत. असं नाही की रिझल्ट नाही. मग आपल्याला जे आवडतं त्याची एक प्लेलिस्ट करून ऍटलिस्ट आपल्या लेवलवर सुरू करा. ह्याच्याने पण तुम्हाला खूप छान वाटेल, आणि हे तुम्ही लिटरली फील कराल माहितीये का. सो हे तर झालं, काही बोनस टिप पण देऊयात. हं? देऊ. टाईप बी. बी फॉर बोनस. म्हणजे किती लोक ऍक्टिव्ह आहेत ते समजेल मला. बाकी आज अटेंडन्स कमी नाही झालं, एकच आहे. ग्रेट ग्रेट. फॅन्टस्टिक. राजू सर आहेत, वंदना मॅडम आहेत, भारती मॅडम आहेत, प्रकाश सर, दीपक सर, ज्योती मॅम, किरण भाभी, शंकर शिंदे, शैलेश सर, सभाजी. गुड गुड. सो दीज आर सम हेल्पफुल टिप्स. उषा मॅडम. एक्सप्रेस युअर सेल्फ. व्यक्त व्हा. काय होतंय, आपण बोलतच नाही. आपण ना, आतमध्ये काही लोक म्हणतात ना, मराठीत शब्द आहे झुरत राहणे. झुरायचं नाही, व्यक्त व्हायचं. काय अडचण आहे, कोणापाशी तरी जाऊन व्यक्त व्हा. नाही जमत आहे ना, जा आणि परमेश्वरापाशी जाऊन व्यक्त व्हा. अं, बसा. मी तर म्हणेल सकाळी उठल्यानंतर आहे ना, ज्या कुठल्या ह्याला तुम्ही मानता ना, बसा आणि जे आहे ते सांगा. शांत बसा. मी तुम्हाला सांगतो, अं, तुम्हाला सोल्युशन्स भेटतात हं. खरंच भेटतात. फक्त व्यक्त व्हा. मित्र असेल, मित्र, आई वडील असतील, म्हणजे तुमचं लाईफ पार्टनर असेल, तुमचे कोच असतील, व्यक्त व्हा. बोलला नाही तर तुम्हाला सोल्युशन भेटणारच नाही. यू हॅव टू एक्सप्रेस. मेंटेन वर्क लाईफ बॅलन्स. काम महत्वाचं आहे, बट काम करतोय कशासाठी, प्रश्न विचारा स्वतःला. कशासाठी आपण करतोय काम. त्या कामातून जर आपल्याला, म्हणजे आ- आयुष्य जगताच येत नसेल तर उपयोग काय. वर्क लाईफ बॅलन्सवर फोकस करा. बॅलन्स डाएट. आता डाएटमध्ये तुम्हाला कोणाला शिकवायची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी होलिस्टिक ह्युमनचा पार्ट आहे, त्यामुळे सगळ्यांचं डाएट व्यवस्थित चाललेलंच आहे. आणि सर्व अदर्स. तुम्ही जे करताय ना त्यातून इतरांना काय सर्व करू शकता. तसं आज आम्हाला जर विचाराल, आमच्या संपूर्ण टीमला सगळ्यात जास्त आम्ही फोकस करतो तुमचे रिझल्ट्स गॅदर करायला. आमची टीम वारंवार, का बरं आम्ही तुमच्याकडनं रिझल्ट मागत असू, कारण तुमचा रिझल्ट पाहून दुसऱ्या कोणाला तरी वाटेल की मी इथे माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यामुळे मग त्याला एक प्रेरणा मिळेल ह्या प्रवासाला सुरुवात करायची, की बाबा फक्त आहारातून तो त्याचे सगळे आजार घालवू शकतो. सो आम्ही जेव्हा हे करतोय सर्व अदर्स, तर आम्हाला पैसे किती मिळतात ह्यापेक्षा जास्त आनंद होतो की जेवढे टेस्टिमोनियल्स तयार होतात. तुम्ही असं काहीतरी करा. तुम्ही जे काही करताय ना त्यात तुम्ही इतरांना किती हेल्प करू शकता त्याबद्दल काम करा. अँड बी ग्रेटफुल. आणि आपल्याला दोनच गोष्टी करतात, आयदर कंप्लेंट किंवा आयदर वी कॅन बी ग्रेटफुल. फोकस ऑन बिंग अ ग्रेटफुल पर्सन. कंप्लेंट मोडमध्ये किती राहणार ना. मी तर म्हणतो प्रॉब्लेम जरी आली ना तर त्या प्रॉब्लेम मध्ये पण ग्रेटफुल राहायला चालू करा.
जसं तर मागच्या वेळेस मी सेशन घेतलं होतं त्यावेळेस मी जे स्टोरी शेअर केली होती माझ्याच वडिलांची. म्हणजे माझ्या वडिलांना मी नाईन्थमध्ये असताना एक प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला. टिल टाइम आमची पूर्ण लाईन, म्हणजे हम वो बनिया लोक थे, बनिया. ठीक आहे. लाईनच वेगळी होती. तिथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला, 6 महिने बेडवर होते. आणि मग काही गेलं त्यांना, तो रिझल्ट भेटत नव्हता. म्हणजे 2 किलोमीटर देखील ते बाईकवर, 2 किलोमीटर म्हणजे मी 2 किलोमीटर म्हणतो पण बाईक सुद्धा चालू शकत नव्हते इनिशियल डेजमध्ये. एवढं जबरदस्त त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे ते वाचलेच कसे हे खूप मोठं होतं. सो तिथून त्यांच्या आयुष्यात ती जी अडचण आली, त्या अडचणीतूनच पुढे मग त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधल्या. त्या शोधत असताना त्यांना एक इन्फ्रारेड रेज टेक्नॉलॉजी बद्दल माहीत झालं. मग लक्षात आलं की ते अं, वेगळ्या पद्धतीने ते काही प्रॉडक्टमध्ये कोटेड होतं. मग त्यांनी त्याच्यावर काम केलं. मग ॲक्युप्रेशर माहीत झालं, मग ॲक्युप्रेशर शिकले. शिकता शिकता त्यांनी ॲक्युप्रेशरमध्ये MD ची डिग्री पूर्ण केली. ते इतक्या मोठ्या लेवलला काम केलं की रसिकलाल माणिकचंद धारीवाल सारखी व्यक्ती देखील माझ्या वडिलांचे क्लायंट राहिलेली ॲक्युप्रेशरच्या वेळेस ते करत होते. आता वेळेस ते सोशल मीडिया वगैरे एवढं हे नव्हतं, नाहीतर ते व्हायरल झालं असतं. आणि म्हणजे त्यांनी एवढी वेल्थ तर कमवली. कदाचित जर ते झालं नसतं तर एवढी वेल्थ कधीच कमवली नसती. म्हणजे आजही ॲट द एज ऑफ 60 प्लस इज अर्निंग मंथली 2 lakhs प्लस. आणि लोक म्हणजे लांबून लांबून 300 300 400 400 किलोमीटरहून येतात त्यांच्याकडे. सो मला सांगा, मग आता मी कंप्लेंट म्हणायला पाहिजे, कधी कधी आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स पण आहेत ना, ते आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी म्हणून येतात. पण तर ते ग्रेटफुल जर राहायचं असेल तर त्या ऍक्सिडेंट बाबतीत पण ग्रेटफुल राहावं लागेल. आज मे बी तुम्हाला कुठलं तरी डिझीज असेल त्यामुळे तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाला असाल, कुठलं तरी हेल्थ चॅलेंज आहे म्हणून कनेक्ट झाला असाल. बट तुम्ही जर ते हेल्थ चॅलेंज ओव्हरकम केलं तर तुमच्या या माध्यमातून ओव्हरकम केल्यामुळे, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त आहारातून हे करताय, फक्त लाईफस्टाईल चेंजेस म्हणून हे करताय, आज हजारो लोकांना प्रेरणा मिळणार आहे औषधमुक्त जीवन जगण्याची. सो कदाचित यू विल बी ऑल्सो ग्रेटफुल फॉर दॅट. आणि स्वतःला किंमत करा. व्हॅल्यू युअर सेल्फ. आपण बऱ्याचदा खूप लोकांना हे करण्यामध्ये जातो, म्हणजे म्हणतात ना, कोणालाच खुश नका ठेवण्याच्या, म्हणजे सर्वांना खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. सॉरी, कोणालाच हा शब्द चुकला. सर्वांना खुश ठेवण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. पहिलं स्वतःला व्हॅल्यू द्या. म्हणजे असं नाही की मग लोकांशी कसंही वागा, बट तुमची व्हॅल्यू कमी करून कुठेही काय करण्यात अर्थ नाहीये. ठीक. सो यू शुड व्हॅल्यू युअर सेल्फ फर्स्ट. आणि मी तर नेहमी म्हणतो, जो स्वतःवर चांगलं प्रेम करतो ना तोच इतरांवर करू शकतो. बाकी मग मेरे को डाउट आता है बाकी लोगों पे, वो सच में अभी खुद का ही केयर नहीं करते तो लोगों का क्या करेगा. बरोबर है ना. थोडा हार्श शब्द आहेत बट रियालिटी मी जे अनुभवले ते सांगतो तुम्हाला. रेड्यूस अ फॅट विच इज स्टोर्ड इन अ लिव्हर. जर तुम्ही करत नसाल तर वर्षातून एकदा तुमची, जर का पोटाचा घेर जास्त असेल तर फॅटी लिव्हर टेस्ट करून घ्या सोनोग्राफीच्या स्वरूपात. आणि जर का हा ग्रेड 1 असेल तर इमिजिएटली रिड्यूस करा. कारण हा जर वाढला तर हा कॉर्टिसॉल वाढवणार आहे. डाएटमध्ये हेल्दी फॅट्स सीड्सच्या स्वरूपात, नट्सच्या स्वरूपात ऍड करा. पाणी भरपूर प्या. आणि रेस्ट्रिक्ट करणारं डाएट करू नका. ज्या डाएटमध्ये हे खाऊ नका, हे खाऊ नका, हे बंद करा, हे बंद करा, ते बंद करा, असे सांगितले जाणारे डाएट, ज्याच्यातून तुमच्या आयुष्यातून आनंद निघून जाणार आहे, असे डाएट बिलकुल करू नका. हं. सगळं खाता आलं पाहिजे असं डाएट करा. आता तुमच्या ब्रेनसाठी पुन्हा एक फूड फॉर युअर थॉट. एवढं आपण कॉर्टिसॉलवर बोललो. फक्त एक एक जर जपलं ना तर ह्या जगात कुणाचं मुळे कोण दुखावलं जाणार नाही. ते म्हणजे काय, यू शुड नेव्हर बी रिझन फॉर एक्सेस कॉर्टिसॉल इन अदर्स ब्लड. तुमच्या वागण्यामुळे कुणाच तरी कॉर्टिसॉल वाढलाय, म्हणजे तुम्ही असं वागलात आणि त्यामुळे समोरच्याला राग आला, हे तर कधीच करू नका. एवढं जरी तुम्ही केलं तरी मग माणूस म्हणून जगताना आपण एकदम उत्तम पातळी गाठलेली असेल. सो थँक्स फॉर युअर पेशन्स लिसनिंग. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून येताय, सेशन अटेंड करताय, ऍक्टिव्हली अटेंड करताय, त्याबद्दल मनापासून आभारी. आता मला तुमचे काही अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही शेअर करा. आणि एक रिक्वेस्ट असेल की तुमचे जे फीडबॅक्स आहे, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात इन्फॉर्मेशन नाईटच्या, इथले फीडबॅक
हे होतात. हा, बघा काय होईल तिथे तुम्ही टाकलो ना की, आणि 2-3 लाईन मध्ये जर टाकू शकलो, काय होईल, जी लोक सेशन अटेंड करत नाहीत ते मे बी तिथे जातील, फीडबॅक्स वाचतील आणि नेक्स्ट टाइम पासून ते प्रयत्न करतील सेशन अटेंड करण्याचा. बाकी ज्यांना गडबड आहे ते निघू शकता शेवटची 10 मिनिटं, जर कोणाला काही शेअर करायचं असेल तर. ऑर एल्स वी कॅन एंड हिअर. पुन्हा मी रिपीट करतो, 6 तारखेला 6 वाजता मराठी चेंबर ऑफ कॉमर्सला डिस रिव्हर्सल वर्कशॉप आहे. थँक्यू प्रकाश सर. प्रकाश सरांना मी ओळखलं नाही ऍक्च्युली, नाव वाचल्यासारखं वाटतं, रिपीट. अच्छा हां, थर्मॅक्स मध्ये. हां हां हां, येस येस येस. येस सर, बोला सर. येस सर, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग खूप सर. छान सेशन सर. कॉर्टिसॉल बद्दल खूप छान माहिती मिळाली. म्हणजे माहितीच नव्हतं की असं पण कॉर्टिसॉलने कसे स्ट्रेस वाढू शकते आणि कसं ते कंट्रोल करण्याचे पण तुम्ही खूप चांगले टिप्स दिलेत. डेफिनेटली आता मी त्याच्यात इम्प्लिमेंट करेल मी माझ्या लाईफमध्ये. ग्रेट. डेफिनेटली 10 वाजेपर्यंत झोपेल मी. पहिलं 11 वगैरे झोपायचो. तेच ना ते मीडिया वगैरे आपण बघतो, सोशल मीडिया, ते कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. सोशल डेफिनेटली सर. मीडिया दिवसा बघा तुम्ही, पण रात्री नको. ओके सर, सो नाईस, सो नाईस. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच, थँक्यू. सो इन्फॉर्मेशन नाईट ग्रुपची इथे लिंक शेअर करा, म्हणजे जे नसतील ते ऍड होतील इन्फॉर्मेशन नाईटला. अँड मेक शुअर की तुमचे जे काय कमेंट्स आहेत ते तुम्ही तिथे हे कराल. अजून कोणाला बोलायचं असेल तर नक्की वी कॅन अनम्यूट यू. येस, ज्योती मॅडम. हां मॅम, बोला. हॅलो. हां मॅडम, बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा क्वेश्चन असा होता की हं. मणक्याच्या आजार असणाऱ्या व्यक्तींनी उद्या उद्या म्हणजे नेहमी आपलं सूर्यनमस्कार केले तर चालतात का? तुम्हाला किती जमेल तेवढं करा. मी तुम्हाला सांगू, हे सगळे जे शरीराला बंधनं आपण घालतोय ना, म्हणजे मी तर खूप त्या हाय लेवलला विचार करतो. मग कोणाला पटतं कोणाला नाही पटत, बट मी तुम्हाला सांगतो, हळूहळू सुरू करा. तुम्ही शरीराला बंधनं घालू नका. ह्या जगामध्ये एवढा इतिहास आहे ना. मग नुकतंच माझ्या हे आठवडा पण नाही झाला, मी अशा व्यक्तीला भेटलो ज्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. तुम्ही सगळे ओळखता, चंदू चॅम्पियन. आणि आज त्या व्यक्तीने स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय आणि ते रेकॉर्ड अजूनही कोणी मोडलं नाही. सो तुमच्या बॉडीवर भरोसा ठेवा. बॉडी ते करू शकते जिथे तुम्हाला फक्त बॉडीवर बिलीव्ह करायचं आणि हळूहळू सुरू करा. असं नाही की उद्याच, हां उद्याच सूर्यनमस्कार ज्यांना अटेंड करायचंय त्यांनी मॅडमला हे करा, त्या लिंक पाठवतील. सकाळी 6 वाजता आहे बॅच. येस, चंदू चॅम्पियन, करेक्ट. सो 460 का 70 काहीतरी मेडल्स मिळाल्यात त्यांना. सो विचार करा, मग लोक काय काय करतात आहे आणि आपण काहीतरी म्हणजे छोट्या गोष्टी पकडून बसतो. नाही बसायला हवं, असं माझं मत आहे. बाकी मग पर्सनली पर्सनली डिसाईड करावं लागेल त्या व्यक्तीचं परफॉर्मन्स बघून, पण ऍटलिस्ट ट्राय करा. वी आर बॉर्न टू मूव्ह, हे लक्षात ठेवा. आपला जन्म हलण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे आपण सगळं काही करू शकतो. तुम्ही असे पण काही पाहिलेत का नाही ज्यांना पाय नाही आहेत? आज जाऊन बघा, व्हिडिओ आहेत युट्यूबवर. पण ते पण जिम करतात. जिम, एका पायावर जिम करणारे पाहिलेत मी, एका पायावर. सो तुम्ही लिमिट नका टाकू स्वतःला. पण अल्टिमेटली कसं आहे, तुम्हाला हे थोडं मोटिवेशनल वाटेल, लॉजिकल नाही वाटणार, बट ऍक्च्युली हे लॉजिकल आहे. कारण मी लॉजिकलीच एक्सप्लेन करतो. मला मोटिवेशन बिलकुल आवडत नाही. बट लॉजिकली मी तुम्हाला प्रूफ सहित सांगतो की आपली बॉडी काही पण करू शकते. तर तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट करणं गरजेचं आहे. येस, यू कॅन इन्क्रीज युअर मसल्स. डेफिनेटली तुम्ही बघा, 6 तारीख किंवा 9 तारीख, शक्यतो 9 तारखेला या, फुल डे सेशन आहे सर. तिथे खूप काही शिकायला मिळेल आणि तिथे तुम्हाला आमचं बुक पण मिळेल. थँक्यू गायत्री मॅडम. तुमचे सगळ्यांचे फीडबॅक मला, मी वाट पाहतोय. इथे इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर येतील. अरे, एकाचं पण इथं नाही आलं का? इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर फीडबॅक शेअर करा. मी नाव घेईल इथं. चला, नंतर करत नाही तुम्ही, सब बिझी हो जाते. मॅडमने लिंक दिलेली आहे. काय होतं, बाकीच्यांना पण मेसेज जाईल की सेशन्स अटेंड करणं गरजेचं आहे. आणि हे 18 महिन्यानंतर आज सेशन रिपीट झालेले. व्हेरी गुड. गायत्री मॅडमने जिम सुरू केली परत. फॅन्टॅस्टिक. अजून कोणाला बोलायचंय, विचारायचंय?
व्हेरी गुड. सूर्यनमस्कार करणार आहे. फॅन्टॅस्टिक. मागच्या आठवड्यात आमचं थर्मॅक्समध्ये सेशन झालं होतं, तिथं माझी आणि प्रकाश सरांची भेट झाली होती. ग्रेट. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ओके चलो. सो मी अपेक्षा करतो की तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपवर तुमचे फीडबॅक्स द्याल. प्रकाश सरांनी दिलेला आहे बघा, ते ग्रुपमध्ये नव्हते, ग्रुपमध्ये ऍड झाले आणि त्यांनी फीडबॅक दिलेला आहे. इथले फीडबॅक निघून जातील. तिकडे फीडबॅक दिले तर बरं होईल. ओके. हा, आणि आपलं बुक अमेझॉनवर अवेलेबल झालेलं आहे. भरपूर व चविष्ट खाऊन 100 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगण्याचं रहस्य. अमेझॉनवरनं घेऊ शकता किंवा मग वन डे वर्कशॉपला या, तिथे तुम्हाला माझ्या हस्ते मिळेल. वन डे वर्कशॉपला तुमच्या तरुण मुलांना घेऊन या. डिजिटल डिटॉक्स हे खूप पॉवरफुल सेशन आहे. मला वाटतं मैथिली मॅडमचं सेशनचं फायनल झालंय का नाही माहित नाही, बट आय थिंक त्यांचं एक सेशन या आठवड्यात फायनल होत आहे. चलो, सो ग्रेट. थँक यू सो मच. वन डे सेशन इज ॲट फन रेसिडेन्सी भोसरीमध्ये. लंच, ब्रेकफास्ट. प्रांजली मॅडमला काहीतरी विचारायचं आहे. ओके मॅम, बोला मॅडम. हा सर, अच्छा, राजू सरांना विचारायचं, बोला सर. दोघंच आहेत. हां हे हां. जे सेशन होतात ना, तर आपल्या ऍप मध्ये आतापर्यंत मला पॉवर ऑफ डिएडिशन इथपर्यंतच आहे. जे आपल्या शनिवारी शनिवारी अपडेट जे असतात लेक्चर्स, ते ऍप मध्ये दिसत नाही. नाही नाही, पुढचे सेशन अजून अपलोड नाही झालेले, ते होतील. रेकॉर्डिंग अपलोड नाही झालेले. अच्छा, ओके ओके. मग कारण 3 सॅटर्डे झाले, माझे 2 सॅटर्डे झालेत, तर हो एक हो. दिसला नाही, विचारलं ते. नाही नाही, एक सेशन केतकी मॅडमकडेच आहे, त्यामुळे ते केतकी मॅडम डायरेक्ट तिकडून ॲपवर अपलोड करतील किंवा माहित नाही कसं होईल. ओके. हा, फन रेसिडेन्सीला चार्जेस आहेत त्याचे, कारण आणि अगदी नॉमिनल चार्जेस आहेत. तर मला वाटतंय तुम्ही शीतल मॅडमला हे करा. ते पहिल्या 20 सीटला कमी चार्जेस आहेत, आणि मग नंतर ते पहिल्या 20 सीटमध्ये जर झालं तर तुमचं ते होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये पॅक आहे ऍक्च्युली. जर तुम्ही दुसरा पॅक घेतला त्यामध्ये डिटॉक्स डाएट प्लस ते कॉम्बो आहे. फनची चौकशी शीतल मॅडमला करा, शीतल मॅडम सांगतील तुम्हाला. 9 तारखेला सर, ह्यावेळी आम्हाला यायचं आहे ना? हो हो, म्हणजे तुमचं हे सीट, कुठे? सीट बुक. भोसले, भोसरी. हो. बघा, आणि टायमिंग काय मुंबईवरून त्याचा? मॅडम तुमचे टायमिंग? डिटेल्स पाठवा. सकाळी 9 वाजता पोहोचायचं सर. 9ला ब्रेकफास्ट चालू, 10ला सेशन चालू. ओके सर, थँक्यू. येस, वेलकम सर. सर मुंबईहून येणार आहेत, त्यामुळे बाकी पुण्यातले जेवढे आहेत त्या सगळ्यांनी सेशनला पोचा. अजून भरपूर आहेत, मला वाटतं ऍडमिशन झालेत. मॅडमकडे डिटेल सगळे. शीतल मॅडमचा नंबर मी पाठवतो प्रकाश सर तुम्हाला. ओके चलो, वन सेकंड. थँक्यू. ग्रुपवर कोणी कोणी दिला फीडबॅक बघूयात. ओके, 2 जणांचेच दिसतात ते मला, आणि एक व्हॉइस नोट दिसतोय. शीतल मैडम ने नंबर दिलेला आहे इथं. अरे, इतना बोल के भी आप लोग फीडबैक नहीं देते हो, ऐसा क्यों करते हो जी? चलो, हरकत नाही. हा, भेटूयात मग नेक्स्ट मंडे. मे बी फिक्स नाहीये, बट मे बी एक पुन्हा नवीन टॉपिक आहे. ग्रॅटिट्यूड अँड फॉरगिव्हनेस हे सेशन. एक लाईफ कोच आहेत विकास गोयल सर, त्यांचं असेल. त्याच्यानंतरचा मंडेला एक ट्रेकिंगवर सेशन असेल. महाराष्ट्रातली सर्वात स्ट्रॉंग, म्हणजे एक नंबरची लेडी म्हणलं ना, भारी भारी लोक येणार आहेत. त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करत राहा. चांगल्या लोकांना भेटण्याची संधी आहे इन्फॉर्मेशन नाईटमध्ये. सो त्यांचं सेशन असणार आहे.
सो खूप चांगले चांगले स्पीकर्स आपण लाईनअप ठेवले. इव्हन तुमच्यामध्ये जरी कोण कनेक्टेड असेल तुमच्या नोनमध्ये, जे हेल्थवर बोलू शकतात, आपल्याला हेल्थ आणि माइंड ह्यावरचे स्पीकर चालतात, तर तुम्ही आम्हाला त्यांचं प्रोफाईल पाठवा, आम्ही सगळं समजून घेऊ आणि मग आम्ही त्यांना सेशन घ्यायची संधी देऊ. ठीक आहे. चलो, सो थँक यू सो मच फॉर अटेंडिंग टुडेज सेशन. सी यू ऑन नेक्स्ट मंडे. बाय. बाय. गुड नाईट.